नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं पंकज क्लिप्समध्ये, ज्यात आपण मोठे पॉडकास्ट छोट्या-छोट्या क्लिप्समध्ये टाकतो. ही स्टोरी तुम्ही नक्की एन्जॉय कराल, पण त्याआधी सबस्क्राईब करायला विसरू नका. तू दुसरी कोणती स्टोरी सांगणार होतीस? एक आहे, बोथ स्टोरीज आर व्हेरी स्केरी ॲक्च्युली. एक स्टोरी आहे की एक बाई आहे, तिला ना बेबी नव्हता होत. सो तिला मी बोललेली की भाई तू गर्भरक्षांबिका टेम्पल आहे तामिळनाडूमध्ये, तिकडे जा. कुठली गोष्ट ही? कुठे राहायची ती बाई? ती बाई मुंबईतलीच आहे, ठीक आहे. मोस्टली तरी ती पवईला राहते. चांगली आहे, सोसायटीवाली आहे, छान आहे. सो मी तिला बोलली की भाई तू एक काम कर, तामिळनाडूला जाऊन ये, गर्भरक्षांबिका टेम्पल आहे जिथे पार्वती प्रेग्नेंट झालेली, पार्वती माता. सो तिकडे तू एकदा दर्शन करून ये. शी इज लाईक यार मला ना खूप लांब पडेल, एवढं शेड्यूल नाही बसत आहे माझं. शी इज डुईंग वेब सिरीज वगैरे. सो म्हटलं भाई ठीक आहे, थांबू आपण. एक काम कर, येर धाराशिव जे गाव आहे, येरमाळा म्हणून एक प्लेस आहे, तिथे ना येडेश्वरी जी माता आहे तिची चैत्र पौर्णिमेला जत्रा भरते, ठीक आहे. तू म्हटलं तिच्याकडे जा, तुळजाभवानीची छोटी बहीण आहे ती. सो त्यांच्याकडे तू मागितलं ना तुला बेबी मिळून जाईल, ठीक आहे. तू तिला नवस करून ये. ती गेली आणि राहिली ती प्रेग्नेंट. खूप छानपैकी सगळं नीट चाललेलं होतं आणि मग खूप नॉर्मल डिलिव्हरी झाली वगैरे वगैरे. ही खूप करायला लागली देवाचं, ठीक आहे. बिकॉज येडेश्वरी जी माता आहे, ठीक आहे, तिला येडाईही म्हणतात. तिची जत्रा निघते, त्या जत्रेमध्ये लिटरली लोक रडतात, कोणाच्या अंगात येतं आणि लोक बाहुल्या घेऊन जातात. ही प्रथा आहे बिकॉज ती सगळ्यांना ज्यांना मुलबाळ नाही आहे ते लोक तिला बाहुल्या गिफ्ट करतात. मुलगा पाहिजे तर मेल टॉय गिफ्ट करतील, मुलगी पाहिजे तर फिमेल टॉय गिफ्ट करतील, ठीक आहे. परड्या घेऊन घेऊन जातात. जर सर्च केलं तर दिसेल की येडेश्वरीची जत्रा काय. खूप स्केरी असते ती थोडी थोडी, पण इट्स अ फुल थ्रिलिंग एक्सपिरियन्स भाई. चैत्र नवरात्रीतला आमराईला तिची पालखी खाली येते, आमराईच्या इथे थांबतात 5 दिवस मस्तपैकी. सो जेवढे लोक आहेत ते मन्नत वगैरे मागतात, तिची डोंगरावरून खाली आणतात ना तिला. सो भरपूर असं तो माहोलच वेगळा असतो एकदम, ठीक आहे. यज्ञ चालतात, हवन होतं आहे, लोक फुल एकदम. सो म्हणजे बळी दिला जातोय, भरपूर काही गोष्टी घडत आहेत, ठीक आहे. सो हे सगळं होत होतं. झालं ते सगळं, ती घेऊन आली वगैरे आणि त्यांच्या ना शेजारी होते रे. तर आता ती शूटला असायची, तर ते पोरगं घरी आल्यानंतर कसं खेळायला जायचं बाहेर. सो शेजारी वगैरे ना ते खूप चांगले नव्हते त्यांचे, ठीक आहे. ते असं मारायचे त्या मुलाला. 11-12 वर्षाचं पोरगं बरं का ते. सो मारायचं वगैरे त्याला. एकदा काय झालं, केस कापून घेतले त्याचे, छोट्या मुलाचे केस कापून घेतले मागून. असं त्याने सांगितलं घरी येऊन की माझे केस कापून घेतले. ही गेली अचानक. ती बोलली अरे नाही, खेळत खेळत काहीची मारली असेल माझ्या मुलाने मुलाला, एवढं काय त्याच्यात. तो सिनारिओ बंद झाला. मग नंतर इनी घरात बाई ठेवली की भाई बाई माझ्या पोरावर लक्ष ठेवेल. आता त्या बाईचा बॉयफ्रेंड वेगळा. या बायकांचे प्लीज बॉयफ्रेंड बघा यार, ज्यांच्या घरी बायका काम करतात ना, प्लीज मेक शुअर दॅट कॅमेरा ठेवा घरात. सो तिचा बॉयफ्रेंड तिच्या घरात यायला लागला. ती पोराला हाकलून द्यायची बाहेर की तू खेळून ये, ठीक आहे. आणि ती बॉयफ्रेंडसोबत मस्त घरात आणि काहीच संपर्क नाही. कसं आईवडील बाहेर एकदम, ही पोरगी घरात आणि हे बाळ बाहेर. सो ती शेजारनी काय करायची, त्याला बोलून घ्यायची, त्याला काय काय खायला द्यायची, ठीक आहे. आणि म्हणजे असं जादूटोणा हा प्रकार करत होती ती त्याच्यावर. मग त्याचा पाय दुखायला लागले घरी आल्यानंतर की मम्मी माझे पाय दुखत आहेत. आणि आमचा डेली कॉन्टॅक्ट व्हायचा. अशी लाईक चांगली फ्रेंड होती ती माझी एक. सो भरपूर क्लायंट्स माझे फ्रेंड झालेत आता. सो त्याला की अरे असं असं होतं यार, याला काय करायचं. म्हटलं नजर उतरव, काय असेल बाहेर खेळायला गेला असेल. ते झालं. त्याच्यानंतर हळूहळू हळू ना एका दिवस झाला तो मुलगा ब्लॅकआउट होऊन खाली पडला. मीठ घाबरली, चोरी पकडी गई अभी. सो मग तिने फोन करून बोलवलं, ही धावत धावत घरी आली, पोराला उचललं, पोरगं हॉस्पिटलला घेऊन गेली, ICUमध्ये शिफ्ट करायला लावलं पोराला. काय झालं काहीच माहीत नाही, सगळे रिपोर्ट नॉर्मल. पण तरी बेशुद्ध का पडला हा. सांगितलं की त्याचं किडनी खराब झाली आहे, डायलिसिस करावं लागेल वगैरे. म्हटलं बाई हे तर अचानक निघालं आता नवीनच. 2 हॉस्पिटलमध्ये चेक केलं असं तर काय नाही, रिपोर्ट्स नॉर्मल होते, हे अचानक कसं काय झालं. नंतर म्हटलं याची पत्रिका बघूया. पत्रिका बघायला सांगते ती मला जोरात किंचाळून किंचाळून सांगते, विद्या तुला काय दिसतंय. पहिले तिने फोन केला, विद्या पोराची पत्रिका उघड. म्हटलं काय. लाईक काय आहे सीन, कसा आहे तो. म्हटलं आजारी तर पडणार तो, पण अजून थोडे दिवस आहे म्हटलं आजारी असेल तो. ICUमध्ये माझा मुलगा. काय करतेस तू बसून. फुल एकदम ठीक आहे.
की काय करू मी, मला सुचत नाही आहे, तू असं कसं बोलते, तो नीट आहे, तो ICUमध्ये आहे, तो माझ्या समोर आहे. आणि ती रडायला लागली जोरात जोरात. म्हटलं मी हिला काय सांगू, मी लांबून काय नाही बोलू शकत. म्हटलं मी येते, थांब. की ते मुलगं ICUमध्ये अजून पण आहे, ठीक आहे. सो ते उठलंच नाही आहे. डॉक्टरने सांगितलं कोमा डायरेक्ट. सो एवढ्या घाण लेवलचं मॅजिक त्यांनी केलं आहे त्या मुलावर. हा सीन आहे. आणि त्याच्यानंतर काय झालं, रात्रीचं ती थांबलेली. आता कोमामध्ये असलेला मुलगा कसा उठून येईल. तो उठून आला. तो तिला सांगतोय की मम्मी मी इथे नाही आहे, मी घरीच आहे, तू मला घरी घेऊन चल. मे बी तिला स्वप्न असेल, काही असेल, मला नाही माहिती ती काय सीन होतं. शी इज लाईक की मी त्याला घरी घेऊन जाते, तो रडतोय, तो मला बोलला मी घरी आहे. सो घरी घेऊन गेले, ठीक आहे. ICUमध्ये पोरगे कोमामध्ये गेले, घरी घेऊन जात आहेत, वेगळंच काहीतरी चाललंय त्यांचं, ऐकतच नाहीत ते पॅरेंट्स. सो घरी घेऊन आल्यानंतर ती बाई बघायला आली रे, आणि तिने परत केस कापून नेले. ह्यावेळी मी बघितलं की तिने केस कापले. तिला लय मारलं तिने. सो मग ती बोलली की मला नाही आहे बेबी, तू मला डोळ्यात खुपत होतीस तू खूप जास्त, तुझं एवढं चांगलं लाईफस्टाईल आहे, मला नाही आवडत आहे. ती डायरेक्ट बोलली तिला की तुझं लाईफस्टाईल मला आवडत नाही आहे, तुला बाळ आहे मला आवडत नाही आहे, मला काहीच समजत नाही आहे, पण मी आता तुझ्या मुलाला मारून टाकलं आहे. सो तू काही कर, काय नाही होणार. फुल रडारड चालू. परत हॉस्पिटलमध्ये जाऊन परत ICUमध्ये शिफ्ट केलं, ठीक आहे. सेम प्रोसेस, परत तेच रडारड चालू. ती बाईला पोलीस स्टेशनला देऊन टाकलं, की असं असं करते. खूप हंगामा झालेला. ते अंधश्रद्धावाले पण आलेले एकदम. सो सगळं एकदम असं केओस झालेलं ते. त्याच्यानंतर मी तिला एकच गोष्ट बोलली की बाई तू नवसाने मागितलेलं ना, तू परत जा. आता रिसेंटली नवरात्र होती बघ. म्हटलं बाई तू परत जा आणि तिच्याकडे मागितलं ना, तिच्याकडे परत माग, ती देईल तुला, त्याला नीट करून देईल, तू जा. सो ती गेली. ते पूर्ण असं नसतं ना की पायाने जातो आपण, गुडघ्यावर चालत जातो वगैरे, ज्योत वगैरे घेऊन जातो. ती गेली, तिने केलं शांतपणे सगळं हे केलं. सो नंतर त्याचा हार्टबीट्स हळूहळू चालू झाला जशी ती तिथे गेली. सो मग ती आता हळूहळू प्रोसेसमध्ये आहे, पण तो मुलगा अजूनही ICUमध्ये आहे. बापरे. सो एवढ्या लेवलचं घाण ब्लॅक मॅजिक करू शकतात लोक. सो आपल्या पोरांना पाठवायचं नाही अननोन ठिकाणी बाई. कारण आपण सांगू नाही शकत की खूप कोण कसं कुठे आहे. कसं आहे. हा मग विश्वास ठेवतो आपण बाहेर चाललो, आपण शेजाऱ्यांना सांगतो की प्लीज थोडे लक्ष द्या हा आमच्याकडे, असं करून जातात ते. म्हटलं आता मी रिसेंटली एक पॉडकास्ट टाकला होता, त्यात एक स्टोरी मी वाचत होतो. ते आपल्या एका सबस्क्रायबरने नाही, ती माझ्या बिल्डिंगच्या वॉचमॅनने मला सांगितली होती. आता लोकांनी ऐकलं असेल पण तुला शॉर्टमध्ये सांगतो. तर त्यात कसं झालं होतं ना, ती नेपाळमधली स्टोरी आहे. आणि त्यात एक काकीनी तिचा जो कसं बोलू काकीनी बाजा भाच्यावर ब्लॅक मॅजिक केलं का, कारण तिला मूल नव्हतं होत. तर अशा बऱ्याच गोष्टी आहेत तशा व्हायच्या, आणि ते नाही राहिलं मग नंतर ते बाळाचे होतं ते कशा गोष्टी. सो भयंकर असतात बाई लोक. सध्या मला ना अजून एक व्हिडिओ आपल्या एका फॉलोवरनी पाठवली होती, आणि हे त्या लोकांनी एका सेमेंटरीमध्ये, तो फोटोग्राफर आहे, आणि हे व्हिडिओ ते लोक एकदा फोटो वॉक करत होते तो एका मित्राबरोबर, आणि त्यावेळी त्यांनी क्लिक केली होती एका सेमेंटरीची. त्यांनी 2 फोटो क्लिक केले, कारण आपण एक सोबत शटरमध्ये अनेक फोटो क्लिक करतो ना, जेव्हा आपण फास्ट शटर वगैरे ठेवतो, तर एकाच टायमाला 10-15 फोटो क्लिक होतात. ठीक आहे. तर त्यांनी तशा सेटिंगवर तो क्लिक करत होता असं सगळीकडे, आणि त्या सेमेंटरीचं पण त्यांनी शूट केलं. त्याने एक फोटो बघितला कम्प्लिटली नॉर्मल, सगळे फोटो त्याचे कम्प्लिटली नॉर्मल होते, परंतु एक फोटो त्यात त्याला असं काहीतरी दिसलं. त्याचं म्हणणं असं आहे की माहिती नाही, कारण बाकीचे सगळे फोटो एकदम नॉर्मल आहेत, पण त्याच सेम फोटोमध्ये एक्झॅक्ट त्या 1 मिली सेकंड बोलू शकतो आपण, कारण कॅमेरा एका टाईममध्ये
24 पिक्चर्स क्लिक करू शकतो. एका सेकंदात 24 पिक्चर क्लिक करू शकतो. तर एका सेकंदाच्या 24व्या भागात त्याला तसं काहीतरी क्लिक झालं. आता त्याला माहिती नाही की ते नक्की मुलगा आहे, कारण कोण मनुष्य असणं शक्य नाही आहे, कारण ते एवढ्या कमी टायमासाठी येऊन जाऊ नाही शकत. पण त्यानंतर त्याने जेव्हा घरी येऊन हे फोटो बघितले, तो स्वतः खूप जास्त घाबरला होता. मंडळी, जर तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही पूर्ण एपिसोडची लिंक टाकलेली आहे. तो चेकआउट करायला विसरू नका. त्यात अशाच प्रकारच्या भरपूर स्टोरीज अवेलेबल आहेत आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.